नमस्कार. आम्ही सारे खवयीच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. आज ना अगदी सुरुवातीलाच मी तुम्हाला एक कविता ऐकवणार आहे आणि तुम्हाला ते ऐकावीच लागणार आहे, पर्यायच नाहीये. पण कविता छान झाली बरं का. कोण म्हणतो आवडत नाही आंबा? कवी काय म्हणतोय? कोण म्हणतो आवडत नाही आंबा? गब्बर खुनशी आवाजात म्हणतो, अरे ओ सांबा. तसंच मीही खुनशी आवाजात विचारीन, काय आवडत नाही आंबा? अरे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला, लाज वाटायला पाहिजे तुम्हाला महाराष्ट्राचा ठेवा आवडत नाही असं म्हणताना. लाज वाटायला पाहिजे तुम्हाला महाराष्ट्राचा अवीट ठेवा आवडत नाही असं म्हणताना. हे आवडत नाही तर तू कसला खवय्या? हे आवडत नाही तर तू कसला खवय्या? मग मी म्हणीन, आता या. कशी वाटली? काय माहितीये का, अशी थर्ड क्लास कविता करायला सुद्धा एक असे जिगर लागते, एक आत्मविश्वास लागतो, असा एक बिंडोकपणा लागतो. तो माझ्याकडे ओतप्रोत भरलेला आहे, म्हणून मी अशा कविता करू शकतो आणि तुमच्या समोर अशा ठेवू शकतो. असो, मुद्दा लक्षात आला ना. आपण आंबावर कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे, कोकणावर कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे. आणि म्हणूनच कोकणातले दोन असं म्हणण्यापेक्षा असं म्हणता येईल आपल्याला की दोन खवय्यांना इथे आपण बोलवलेलं आहे आणि आपण आता त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव अश्विनी वैद्य. अश्विनी वैद्य. आणि आपलं नाव? प्राची वैद्य. काय रिलेशन काय आहे आपलं? माझी सासू आहे. तुझी सासू आहे? ओके. आणि ह्या तुमच्या सुनबाई आहे? हो. आपण काय करता? मी रमाबाई परांजपे बालमंदिरात उपमुख्याध्यापिका आहे. अच्छा अच्छा. आणि तू काय करते? मी इंडियाबुल्स फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये रिस्क अॅनालिटिक्स मॅनेजर आहे. बरं. आणि यजमान म्हणजे ह्यांचा मुलगा काय करतो? तो आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मध्ये जॉब. मूळ गाव कुठलं तुमचं? मूळ गाव चिपळूण. खुद्द चिपळूण. बरं, शाळा कुठली तुझी? ठाण्याला होते मी, सरस्वती एज्युकेशन सोसायटी. आणि कॉलेज एसपी जैन इंजिनिअरिंग केलंय एसपीसीई मधनं. बरं. तुझा आवडीचा पदार्थ कुठला ग? आवडतात असं बऱ्याच गोष्टी आवडतात, पण तिखटात बटाट्याची भाजी आवडते. बरं, आता आपण जरा खाण्याकडे येऊया, कारण आता आज कोकणातले पदार्थ तू बनवणार आहेस. काय काय बनवणार आहेस? फणसाची भाजी बनवणार आहे, 2 प्रकारची. एक काजू आणि सांडगी मिरची घालून आणि दुसरी हे सुकट घालून. बरं. म्हणजे एक वैद्य स्टाईल मध्ये आणि एक वडगावकर स्टाईल मध्ये. आणि तिसरा पदार्थ कोकमाचं सार. बरं. मला खात्री हे सगळं करून बघितलेलं आहेस ना तू? हो. घरी करून, म्हणजे माझ्यावर प्रयोग वगैरे नाही ना? नाही. तशी मानसिक तयारी करायला पाहिजे ना. चला आता आपण जाऊया किचन. प्राची आता आपल्या किचन मध्ये आलेली आहे. प्राची, आपलं पहिली रेसिपी काय आपली? फणसाची भाजी, काजू आणि सांडगे मिरच्या घालून. ओके. मला साहित्य सांगतेस काय काय? ओला नारळ. ओके. फणस, तो 1 इंच असं क्यूब्स मध्ये कापून शिजवलेला आहे. ओके. दाणे आणि काजू ते एकत्रच शिजवलंय. बरं. म्हणजे कुकरमध्ये हे ज्या वेळेला शिजवून घेतलंय त्यावेळेला ते पण एका वाटीत ठेवून शिजवून घेतलेलं आहे. हिंग, सांडगी मिरची, लाल मिरची, हळद, गूळ, कोथिंबीर, मोहरी, जिरं आणि मीठ. ओके. बरं, मला सांग, हे फणस शिजवताना तू काही त्यात मीठ वगैरे घातलंस का नुसतं गरम? नाही, गरम पाण्यात शिजवून घेतलंय डायरेक्ट. ओके. साहित्य आपण बघितलेलं आहे. आता आपण जाऊया प्रत्यक्ष कृतीकडे. काय करायची कृती मला सांग जरा. आधी हा फणस जरा हे करून घेते. ओके. या, थँक्यू. म्हणजे तो मोकळा होईल. हे माहेरी फणसाचं काही बनतं का? बनतं. सेकंड रेसिपी माझी जी आहे ती माहेरच्या स्टाईल मध्ये. ओके. आता काय करायचंय? फोडणी करते. ओके. ओके. आपली फोडणी झालेली आहे. हा. त्याच्यात लाल मिरची घालायची आत्ताच. तोडून घ्यायची का कसं? हा, ती तोडलेली आहे. ओके. फणस, हळद, थोडंसं पाणी घालावं लागेल. हा, बस. ह्याच्यातच आता दाणे, काजू
तुझं वर्किंग सोमवार ते शनिवार का सोमवार ते शुक्रवार? सोमवार ते 2 सॅटर्डेज ऑफ असतात, 2 वर्किंग असतात. डिपेंड्स काम असेल तर. गव्हर्नमेंट सारखं सेकंड सॅटर्डे आणि फोर्थ सॅटर्डे ऑफ असतो गव्हर्नमेंटला. हा, पण त्यांना राईट असतो की नाही यायचं म्हणून. आम्हाला काम असेल तर जावं लागतं. गुळ घातला मी, खोबरं चांगलं ओलं खोबरं भरपूर घालून. कोकणात खोबरं मुबलक असतं ना, त्यामुळे मॅक्झिमम वापर खोबऱ्याचा असतो. आणि आता ह्याला वाफवून द्यायचं. सो मी ते झाकण ठेवून वाफवते. शेवटी वरून सांडगी मिरची. किती वेळ साधारण आपल्याला लागेल? एक 2-3 मिनिटं. तो शिजलेलाच आहे त्यामुळे फार वेळ नाही. ते एकजीव होणं एवढं. सगळं व्यवस्थित एकजीव झालं असावं असा संशय आहे. आपण बघूया एकजीव झाले की नाही झालंय. झालंय, छान वाफ आली आहे. ओके, फॅन्टास्टिक. आता त्यात मीठ घालूया. आता पलीकडे तेल कशासाठी तापत ठेवलेस तू? ह्याच्यावर शेवटी सांडगी मिरच्यांची फोडणी करायची. बर. तर लास्ट म्हणजे अगदी सर्व करताना ती फोडणी देऊन सर्व करायचं. तर सांडगी मिरच्याचा असा क्रिस्पी लागले पाहिजे. आता हे झालेलं आहे त्यामुळे आपण मिरच्या घेऊया. मोठा करू का? नाही, झालंय ते आता. म्हणजे जस्ट अबाउट इट झालं. त्या तेला सकट ते अप्रतिम असा वास लागलेला असणार. हा, आता ते थोडंसं कव्हर करायचं. कव्हर करू? ऑलमोस्ट. हा, झालं आता. तुम्हाला माहितीये मी तुम्हाला वेगळं काही सांगू शकत नाही. हेच सांगणार की तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. काजू आणि शेंगदाणे घालून केलेली फणसाची भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ओलं खोबरं, उकडलेल्या फणसाचे तुकडे, वाफवलेले काजू, वाफवलेले शेंगदाणे, हिंग, सांडगी मिरची, लाल सुक्या मिरच्या, हळद, गूळ, कोथिंबीर, मोहरी, जिरं आणि मीठ. कृती: भाजीचा फणस चिरून वाफवून घ्यावा. थंड झाल्यावर तो कुस्करून घ्यावा. पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये हिंग, मोहरी, जिरं, सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे आणि कुस्करलेला फणस घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये हळद, पाणी, वाफवलेले शेंगदाणे, गूळ, पाणी, ओलं खोबरं, कोथिंबीर आणि मीठ घालून एक वाफ काढावी. तेलामध्ये सांडगी मिरच्यांची फोडणी करून ती फणसाच्या भाजीमध्ये एकजीव करून घ्यावी.